परमेश्वर तुम्हाला जास्त स्पीडच्या गाड्या देत नाही, जास्त प्रगती देत नाही, जास्त धन देत नाही, जास्त मान सन्मान देत नाही। तुम्हाला जर तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त जर काही मिळालं ना तर तुम्ही स्वतःचा आणि ह्या प्रकृतीचं नुकसान कराल। आणि म्हणून परमेश्वर तुमच्या स्तरानुसार, तुमच्या प्रगतीनुसार, तुमच्या ध्यानाच्या क्षमतेनुसार तुम्हाला वरच्या स्तरावर घेऊन जातो। की प्रत्येक घटना माणसाच्या आयुष्यामध्ये घडते ना, चांगली घडो अगर वाईट घडो, तिला तुम्ही कारणीभूत असता। आपल्याकडनं काहीतरी घडून गेलं असतं, चांगलं वाईट घडून गेलं असतं, म्हणून ती घटना घडते। या जगामध्ये योगायोगाने काहीही घडत नाही। आणि जेव्हा स्वतःचं मन स्वतःला टॉर्चर करतं ना, तेव्हा या जगामधल्या कुठल्याच हत्याराची गरज नाही। त्याच्यासारखं तीक्ष्ण हत्यार नाही कुठलं, त्याच्यासारखा भयंकर शत्रू नाही। जेव्हा तुमचंच मन तुम्हाला खातं, ही मनुष्याच्या जीवनामधली सर्वात दुर्दैवी आणि अत्यंत भयानक अशी घटना आहे। परंतु तुम्ही जर ध्यान देण्याची कला जर शिकलात ना, तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं मूळ कळेल की ही घटना का घडली। आणि म्हणून खरं बोलताना आम्हाला लक्षात ठेवावं लागत नाही, ध्यान द्यावं लागत नाही, कारण खरं हे स्वतःमध्ये ध्यान आहे। सत्यम शिवम सुंदरम, सत्य हे शिव आहे आणि सुंदर आहे। तसं आहे जीवनामध्ये तुम्ही वर्तमान काळामध्ये जे सत्य आहे ते तुम्ही जर स्वीकारलं तर ते तुमच्यासाठी म्हणजे या प्रकृतीसाठी कसं असतं, एकदम संतुलित असतं, असून नसल्यासारखं। ऊर्जा ज्यावेळेस तुम्ही तुमच्या ऊर्जेकडे पोहोचायचा प्रयत्न करता, मागे वळता, तेव्हा आपोआप ध्यान लागतं। की आराम करणं किंवा मन केंद्रित करणं म्हणजे ध्यान नाही। मन जे काही करतं ते ध्यान नाही होऊ शकत कधीच। म्हणजे प्रेम ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला काय करते, ध्यानासाठी मदत करते। हे ध्यान जे आहे तुमचं, ते ध्यान तुमची ऊर्जा खेचतं। अज्ञान म्हणजे हे नाही की वाचता लिहिता येत नाही। शिकले सवरलेले आणि अतिशय निष्णात असे लोक, बुद्धिमत्तेमध्ये तेज असलेले लोकसुद्धा किती मोठे अज्ञानी असतात याची उदाहरणं तुम्हाला आत्महत्या करणाऱ्या लोकांवरून कळून चुकेल की। विकृतपणे वागणारी माणसं जी आत्महत्या, मला सांगा आत्महत्येपेक्षा दुसरं काय पाप असू शकतं? जे तुमचं नाही आहे ते तुम्ही हिरावून घेता। काय? जीवन। तुमचं जीवन तुम्ही निर्माण केलं का? तुमच्या भविष्याचे नियंते तुम्ही होऊ शकता। तुमच्याच नाही, तुमच्याबरोबर असलेल्या अनेक लोकांच्या भविष्याचे नियंते तुम्ही होऊ शकता। एवढी शक्ती तुमच्या ध्यानात आहे। मित्र हो, आपण जेव्हा रस्त्याने प्रवास करतो तेव्हा रस्त्याने एक बोर्ड असतो, हटा ध्यान गई जान। ध्यान ही जी गोष्ट आहे ही कुठे लावण्याची गोष्ट नाही आहे का तुम्ही इथं ध्यान लावलेलं आहे, किंवा अशी पण गोष्ट नाही आहे की तुम्ही बिलकुल आरामशीर आहे, काहीच करत नाही आहे, असं सद्गुरू आज आम्हाला सांगता। मग ध्यान म्हणजे असं म्हणतात की तुम्ही घरी परत नाही। घरी परतणं म्हणजे काय हो? जसं तुम्ही बाहेर ज्यावेळेस जाता तुम्हाला ओढ असते की मी घरी कधी जाईल। का बरं तुम्हाला ओढ, एवढी ओढ का असते? घरी जाण्याची ओढ का असते? कारण त्या घरामध्ये तुम्हाला कम्फर्ट असतो, तुमच्या मतांचा आदर असतो, तुमच्या सुरक्षेची काळजी असते, तुमच्या पोषणाची व्यवस्था असते। म्हणजे त्या ठिकाणी तुमचं मन रमतं, त्या ठिकाणी तुमच्या डोक्यामध्ये फारसे विचार येत नाही। जर तुम्हाला कोणी जर काही सांगितलं तुम्ही लगेच ॲग्री होता। घरामध्ये जर कोणी काही सांगितलं, ए जरा 100 रुपये दे रे, लगेच आपण असेल तर काढून देतो, लगेच विचारत नाही कशाला पाहिजे, काय पाहिजे। किंवा पप्पा म्हटले हां तू आजपासून सकाळी लवकर उठायचं, मग परत विचारायचं नाही का उठायचं लवकर। हां संध्याकाळी तू वेळेवर यायचं, येणार हो। हां जरा मांडी घालून बैस, जेवण करायला बसणार। घरातून मिळालेल्या सगळ्या सूचना, घरातून मिळालेले सर्व मार्गदर्शन किंवा शिस्त किंवा जे काही असेल त्याच्यासाठी आपल्याकडं फार मोठा हो असतो। पण जेव्हा आपण त्याच गोष्टी बाहेर जातो आणि बाहेरचा एखादा माणूस म्हटला की अरे नीट बसा ना, तर आपण लगेच म्हणतो तुला काय करायचं। म्हणजे बाहेरच्याने आपल्या चांगल्याची गोष्ट जरी सांगितली तरी आपल्याला ती पटत नाही, पण घरातल्या माणसाने जर सांगितली तर आपल्याला ती आवडते, आपण ती स्वीकारतो। कारण आपल्या मनामध्ये ही भावना आहे की त्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलं आहे, आपल्याला जन्म दिला आहे, आपल्याला पालनपोषण केलं आहे, लहानाचं मोठं केलं आहे, त्यांचे आपल्यावर उपकार आहे। या भावनेतून आम्ही तिथे काय असतो, मोठा हो असतो।
आणि मोठा हो असल्यामुळे तुम्ही घरातल्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट मन लावून करता. जसं आपलं घरचं काम जर असेल तर माणसं कशी करतात आणि मजुरीचं काम कसं करतात. तुम्ही जर कधी गेला शेतामध्ये तर मजुरीच्या बाया असतात ना, त्या गप्पा मारतात, टंगळमंगळ करतात, टाईमपास करतात, मध्येच उठून इकडे तिकडे जातात. पण जी मालकीण असते ना, ती बिचारी सारखी पुढे पुढे पळत असते, धावत असते, जास्त काम करत असते, त्यांच्या पुढे एक आदर्श निर्माण करत असते, कारण तिचं ते घरचं काम आहे. ते घरचं असल्यामुळे तिथे मन लावायची गरज नाही पडत, आपोआप लागतं. मग हे जो खेळ आहे ना, या खेळाबद्दल आज सद्गुरू आम्हाला सांगतात की जीवनामध्ये आज आमच्या समोर जर समस्या असतील, आम्ही जिथे कुठे असेल, आमच्या अवतीभोवती जी माणसं असतील आणि आमचा जीवनाचा जो काही स्तर असेल, हे सगळं जे आहे हे तुमचं ध्यान कुठे आहे ह्याच्यामुळे आहे. आपण पहा, छोटे मोठे ॲक्सिडेंट का बरं होता? ध्यान नव्हतं. ध्यान, ड्रायव्हरचं ध्यान नव्हतं, किंवा त्याला डुलकी लागलेली होती, किंवा तो थकलेला होता, थकल्यामुळे त्याचं ध्यान काय झालं, विचलित झालं. कुठलाही अपघात असाच होतो. माणसं आजारी का पडतात? ध्यान नसतं हो. तुम्हाला कसं काय शक्य आहे? एक लक्षात घ्या, हे जे शरीर आहे, ही यंत्रणा आहे, ही जर बिघडली, समजा एखादं मशीन आहे, कुठलंही कम्प्युटर असो, एखादं वाहन असो, किंवा तुमच्याकडे एखादं मशिनरी असो, तिच्यामध्ये बिघाड का होतो? तिचा व्यवस्थित वापर न केला गेल्यामुळे, किंवा तिची झीज झाल्यामुळे. म्हणजे जर तुमचं ध्यान असेल तर तुम्हाला कळेल की ही वस्तूची चुकीच्या प्रकारे वापरली तर काय होणार आहे, बिघडणार आहे. रस्त्याने जेव्हा ड्रायव्हर ड्रायव्हिंग करतो तेव्हा त्याची गाडी पंक्चर होते. त्याचं जर ध्यान जर चांगलं असेल ना तर गाडी पंक्चर नाही होत. पण त्याचं जर ध्यान नसेल तर तो पुन्हा पुन्हा गाडी पंक्चर होते. बघा, योगायोगाने घडणाऱ्या गोष्टी फार कमी घडतात, परंतु जे काही आज आमच्या बाबतीमध्ये घडतं ते आमच्या ध्यानामुळे घडतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून म्हटलेले हटा ध्यान गई जाण. मग हायवेवरती तुमचं स्पीड जेवढं वाढणार आहे तेवढी तुमची रिस्क वाढणार आहे. परमेश्वर सर्वांना गती का देत नाही जीवनामध्ये? प्रगती ज्याला आम्ही म्हणतो, ती प्रगती परमेश्वर का देत नाही? ती तुमच्यावर त्याची फार मोठी कृपा आहे म्हणून देत नाही. का? त्यांना माहिती आहे तुम्हाला जर जास्त प्रगती दिली, जास्त पैसा दिला, जास्त मोठं पद दिलं, जास्त तुम्हाला मान सन्मान दिला, तुम्हाला जर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सगळं काही दिलं तर तुम्ही तुमच्या जीवनाचा नाश करून घ्याल, तुम्ही तुमचं आयुष्य संपवून टाकाल. आणि अशी उदाहरणं आमच्या समोर आहे की माणसांना जर स्वातंत्र्य मिळालं आणि भरपूर पैसा मिळाला तर ती अतिशय बेशिस्त अशा प्रकारे जीवन जगतात आणि त्यांचं ध्यान पूर्ण विचलित होतं. हे खाऊ की ते खाऊ, हे करू की ते करू, आणि ते रोगाला बळी पडता, आजाराला बळी पडता आणि स्वतःचं आरोग्य बिघडवून टाकतात. परमेश्वराची आमच्यावर कृपा आहे, प्रकृतीची आमच्यावर कृपा आहे की ती आम्हाला फार वेगाने प्रगतीची संधी देत नाही. आणि जर दिली सगळ्यांना तर तुम्हाला ही सृष्टी लवकर मनुष्यहीन झाल्यासारखी दिसेल. जेव्हा एखाद्या मनुष्याला दारू प्यायला मिळते, नशा करायला मिळतो, त्यावेळेस त्याची अवस्था आपल्याला बघायला मिळते की त्याच्या नॉर्मल शक्तीपेक्षा त्याची शक्ती काय होते, वाढते. त्याची कॉन्फिडन्स लेवल, मनाची शक्ती, शरीराची शक्ती त्याची त्या नशेच्या काळामध्ये काय झालेली असते, खुल्ली झालेली असते. आणि अशा अवस्थेमध्ये दारुडे बऱ्याच वेळा स्वतःचं काय करून घेता, नुकसान करून घेतात. आणि ते उतरल्यावर कळतं आपलं काय नुकसान झालं. हां, काही काही लोकांचे आयुष्यभर उतरत नाही, तो भाग वेगळा, ते उतरूनच देते नाही. हां, परंतु ज्यांची उतरते त्यांना कळतं अरे आपलं काय नुकसान झालं. जिन्यावरून खाली आलो मी, घसरत आलो, असं थोडी आलं चालत. रात्री काही नाही वाटलं, एकदम मस्त. सकाळी कळलं, झोपेतून उठता येईना. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की तुमची ऊर्जा बेलगाम होते आणि ही बेलगाम झालेली ऊर्जा तुमच्या शरीराचा आणि मनाचा नाश करू शकते. आणि म्हणून परमेश्वर तुम्हाला जास्त स्पीडच्या गाड्या देत नाही, जास्त प्रगती देत नाही, जास्त धन देत नाही, जास्त मान सन्मान देत नाही. तुम्हाला जर तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त जर काही मिळालं ना तर तुम्ही स्वतःचा आणि ह्या प्रकृतीचं नुकसान कराल. आणि म्हणून
परमेश्वर तुमच्या स्तरानुसार, तुमच्या प्रगतीनुसार, तुमच्या ध्यानाच्या क्षमतेनुसार तुम्हाला काय करतो, वरच्या स्तरावर घेऊन जातो, सगळं उपलब्ध करतो साधनसामुग्री. आपण असं म्हणतो, अरे अरे माझं नशीब असं आहे. तुझं नशीब तसं नाही आहे, तुझं ध्यान तसं आहे. बघा, छोट्या मोठ्या गोष्टी असतात जीवनामध्ये आम्ही ज्या करतो, आमच्या अवतीभोवती असे संकेत असतात की आम्हाला कोणालाही काहीही विचारण्याची काहीच गरज नाही. परमेश्वराने मनुष्याला जन्म असा दिला आहे की तो सर्वज्ञ आहे, त्याला कोणालाच काहीच विचारायची गरज नाही. पण आज आजारी पडला का डॉक्टरकडे जातो, बरोबर आहे. नशिबात काय घडतं हे विचारायला भविष्यकाराकडे जातो, बरोबर आहे. माझ्या शेतामध्ये काय झालं हे शेतकऱ्याला कळत नाही, तो दुकानदाराकडे जातो, काय झालं सांगा. म्हणजे तुम्ही त्या पिकांच्या सहवासामध्ये आयुष्यभर आहात, तुमचे 20-30 वर्ष त्याच्यामध्ये गेले, पण तुम्हाला कळत नाही. तुम्ही या शरीरासोबत आयुष्यभर आहात, पण तुम्हाला कळत नाही त्या शरीराला काय झालं, ते डॉक्टरला जाऊन विचारावं लागतं. मित्रांनो, निसर्गाने अशी ताकद दिली आहे प्रत्येक मनुष्याला की तुम्हाला काय झालं हे तुम्हाला लगेच कळू शकतं, आणि ते कशामुळे झालं हे सुद्धा तुम्हाला कळू शकतं. फक्त तुम्हाला काय पाहिजे, तुमच्यामध्ये ती क्षमता पाहिजे, ध्यान देण्याची क्षमता पाहिजे. की प्रत्येक घटना माणसाच्या आयुष्यामध्ये घडते ना, चांगली घडो अगर वाईट घडो, तिला तुम्ही कारणीभूत असता. आपल्याकडनं काहीतरी घडून गेलं असतं, चांगलं वाईट घडून गेलं असतं, म्हणून ती घटना घडते. या जगामध्ये योगायोगाने काहीही घडत नाही. ते तुम्हाला योगायोग वाटतो का, कारण तुम्हाला विसर पडलेला आहे. मनुष्याला प्रकृतीने एक फार मोठी क्षमता दिली, कशाची, विसरण्याची. जर तुम्ही विसरले नसते तर तुम्ही आत्तापर्यंत लोकांना दगडे मारले असते. आत्ता पण तुमच्या जीवनामध्ये ज्या घटना घडल्या, त्या बऱ्याचशा अप्रिय घटना तुमच्या जीवनामधल्या, ज्या तुम्हाला विसरत नव्हत्या, त्या तुमच्या काही काळानंतर, काळ हे असं औषध आहे का ते त्याला विसर पाडतं, आणि विसर पडल्यामुळे आज तुम्ही नॉर्मल आहात. मग तुम्हाला ते जर विसरता जर नाही आलं तर चांगली गोष्ट असेल तर तुम्हाला त्याची परत आठवण होते, असं घडावं. आणि जी वाईट गोष्ट तुमच्या बाबतीमध्ये घडली का ती तुम्हाला सारखी इरिटेटेड करते, त्रास देते, टॉर्चर करते. आणि जेव्हा स्वतःचं मन स्वतःला टॉर्चर करतं ना, तेव्हा या जगामधल्या कुठल्याच हत्याराची गरज नाही. त्याच्यासारखं तीक्ष्ण हत्यार नाही कुठलं, त्याच्यासारखा भयंकर शत्रू नाही. जेव्हा तुमचंच मन तुम्हाला खातं, ही मनुष्याच्या जीवनामधली सर्वात दुर्दैवी आणि अत्यंत भयानक अशी घटना आहे. ही विसरण्याची क्षमता मनुष्याला दिली आहे या प्रकृतीने, म्हणून मनुष्य विसरतो, लक्षामध्ये. परंतु तुम्ही जर ध्यान देण्याची कला जर शिकलात ना, तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं मूळ कळेल की ही घटना का घडली. अगदी तुम्ही ठेस लागून जरी पडलात ना, तरी पण त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. तुम्हाला एखादा शारीरिक इजा झाली, तुमचं आर्थिक नुकसान झालं, तुमचं नात्यामध्ये नुकसान झालं, अशा कुठल्याही घटनेमध्ये, कुठल्याही प्रसंगी मित्रांनो, तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की या घटनेची क्रिया अगोदर घडलेली आहे, ही प्रतिक्रिया आहे. तुम्ही जर समोर एखाद्या भिंतीवर जर चेंडू फेकून मारला, तो चेंडू कुठे जातो, हवेत जातो ना. मग कुठे येतो, तो तुमच्यावर येतो. मग तुम्ही कल्पना करा, तुम्ही असे एक 25 चेंडू घेतले आणि जोरजोरात फेकायला लागले. भिंत थोडी दूर आहे, तुम्ही जोरजोरात जर ते फेकायला लागले, तर तुम्ही चेंडू फेकायचे बंद जरी केले तरी समोरचे चेंडू येऊन तुमच्यावर आदळत राहतील. तुम्ही म्हणाले मी ते चेंडू फेकत पण नाही, चेंडू आले कुठे, येत आहे कुठून. तो जो मधला कालावधी आहे, ज्याला समय असं म्हणतो आम्ही, तो कालावधी तुम्हाला विसर पाडतो. परदेशामध्ये एका ठिकाणी आपल्या बहिणीची छेड काढली म्हणून तिच्याबरोबर तिला फसवून लग्न केलं, आम्हाला विचारलं नाही म्हणून भावाला राग आला आणि त्याने तिच्या नवऱ्याला गोळी मारली. आणि गोळी मारल्यानंतर त्याची गोळी त्याच्या डोक्यातून आरपार गेली आणि समोर असलेल्या त्यांच्या घराच्या झाडामध्ये जाऊन अडकली. घटना घडून गेली, तो मेला. याने शिक्षा भोगली, बाहेर आला, जीवन नॉर्मल जगायला लागला. 20 वर्षानंतर ते झाड, तिला घर बांधायचं होतं मोठं म्हणून ते झाड तोडायचं होतं, आणि ते झाड एवढं मजबूत होतं का ते तुटत नव्हतं.
त्याला गाठ होती. म्हणून यांनी काय केलं, त्या झाडामध्ये ब्लास्टिंग केली. काय केली? ब्लास्टिंग. तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो, ती गोळी तिथून सुटली आणि सरळ ज्यांनी मारली होती त्याच्या कपाळात घुसली, जागेवर ठार झाला. किती वर्षांनी? 20 वर्ष. ही अशी एक घटना आहे या जगामध्ये? अजिबात नाही. न्यूटन सांगतो, त्याचा गतीचा नियम सांगतो तिसरा, ॲक्शन अँड रिॲक्शन इज इन इक्वल इन फोर्स. क्रिया आणि प्रतिक्रिया बल हे समान असतं. तुम्ही जी क्रिया केली त्याची प्रतिक्रिया होणार. तुम्ही क्रिया अशी करा की प्रतिक्रियासुद्धा काय असली पाहिजे? सुंदर असली पाहिजे. तुम्ही जर ध्यान दिलं तर तुम्हाला प्रत्येक क्रियेच्या नंतर काय प्रतिक्रिया घडणार आहे हे पण कळेल. पण ती क्रिया तुमच्या लक्षात राहिली पाहिजे. मी काय केलं, मी काय चुका केलेल्या आहे हे माणसाच्या कधी लक्षात राहत नाही. पण मी काय चांगलं केलं हे मात्र माणूस लक्षात ठेवतो. खरं तर ते लक्षात ठेवायची गरज नाही. मला सांगा बरं, तुम्ही खरं बोलले तर लक्षात ठेवावं लागतं का? ध्यान द्यावं लागतं का खरं बोलताना? खरं बोलतो त्यावेळेस आपण ध्यान देतो का? काही गरज नाही. का? कारण खरं बोलणं हे ध्यानच आहे. खरं बोलणं हेच ध्यान आहे. म्हणून सत्यमेव जयते असं म्हटलं. पण खोटं बोलताना मात्र ध्यान द्यावं लागतं, बळच द्यावं लागतं. कारण तिथं ध्यान टिकत नाही. असं म्हणतात की एक खोटं जर बोललं तर ते झाकण्यासाठी 100 खोटं बोलावं लागतं. का? तुम्ही काय खोटं बोलले होते हे लक्षात ठेवावं लागतं. म्हणजे कर्म तयार होतं पाठीमागे, डेटा तयार होतो. मग आता क्रिया तयार झाली म्हणल्यावर त्याची काय होणार? प्रतिक्रिया पण होणार. पण तुम्ही जर खरं जर बोलले ना, काय व्हायचं ते लगेच होईल. काय फाशी द्यायची दे बाबा, संपला विषय. परंतु क्रिया आणि प्रतिक्रिया घडून गेल्यानंतर नॉर्मल कंडिशन येते, स्थिरता येते. आणि म्हणून खरं बोलताना आम्हाला लक्षात ठेवावं लागत नाही, ध्यान द्यावं लागत नाही. कारण खरं हे स्वतःमध्ये ध्यान आहे. सत्यम शिवम सुंदरम. सत्य हे शिव आहे आणि सुंदर आहे. जी घटना तुमच्या जीवनामध्ये सत्य आहे ती शिव आहे. शिव म्हणजे काय? तिचं आधी पण नाही आहे आणि अंत पण नाही आहे. ती जशी काही निर्माणच नाही झाली आणि ती सुंदर आहे. म्हणून ती सुंदर आहे. मला सांगा, आता हे फूल आहे इथे, हे फूल तुम्ही आल्यापासून असंच आहे, ते सुकलंच नाही. म्हणजे याला निर्मिती पण आहे आणि याचा नाश पण आहे. परंतु जे गुलाबाचं फूल तुम्ही झाडाचं तोडलं, त्या गुलाबाच्या फुलाला जे सौंदर्य आहे, जे जिवंतपणा आहे, तो ह्याच्यामध्ये आहे का? नाही. मग हे काय कर्म आहे? हे याला तुम्हाला काय करावं लागेल? याला रंग द्यावा लागेल, याला आकार द्यावा लागेल, याला तुम्हाला सुगंध द्यावा लागेल, याला धुवून काढावं लागेल फ्रेश दिसण्यासाठी. आणि तुम्हाला ज्याला हे द्यायचं आहे त्याच्यापासून थोडं दूर ठेवावं लागेल. त्याला जवळ कळलं की डुप्लिकेट आहे, तो हात नाही लावणार, त्याला स्वीकारणार नाही. पण जिवंत जे फूल आहे त्याचा तुम्हाला आकार करण्याची गरज नाही. निसर्ग प्रकृती त्याला आकार देते, त्याला पोषण देते, त्याला सुगंध देते, सौंदर्य देते. म्हणजे त्याला वर्तमान काळ आहे फक्त. काय आहे? भूतकाळ पण नाही आहे आणि भविष्य पण नाही. त्याला भविष्य माहिती सुकून जाणार आहे आणि भूतकाळामध्ये नव्हतंच, ते कळी होती त्याची. फक्त वर्तमान काळापुरतं तुम्हाला उपस्थित राहावं लागणार आहे, लक्षात घ्या. तसं आहे जीवनामध्ये. तुम्ही वर्तमान काळामध्ये जे सत्य आहे ते तुम्ही जर स्वीकारलं तर ते तुमच्यासाठी, म्हणजे या प्रकृतीसाठी कसं असतं? एकदम संतुलित असतं, असून नसल्यासारखं असतं. कसं आहे बघा, जी सज्जन माणसं असतात ती अशी लोकांना जाणवतात का? नाही. पण जी दुर्जन असतात ती मात्र लगेच फेमस होतात. काच आहे, ही काच जर 100% जर साफ असेल ती असून नसल्यासारखी दिसते. याला शिवतत्व असं म्हणतात. आणि म्हणून ती सुंदर आहे, लक्षात घ्या. पारदर्शकता हा काचेचा गुणधर्म आहे आणि म्हणून ती सुंदर आहे. ती जेवढी पारदर्शक, अगदी असून नसल्यासारखी झाली तर सगळ्यात जास्त सुंदर. बरोबर आहे? अरे फसलो रे मी, म्हणजे असं आहे. म्हणजे तिचं अस्तित्व असून नसल्यासारखं आहे पण तरी आहे, म्हणून सुंदर आहे. कळतंय? तुमचं शर्ट आहे पांढरा शुभ्र, त्याच्यावर कुठलाच डाग नाही, तो असून नसल्यासारखा आहे. पण डाग जर पडला तर लगेच दिसतो.
मग हे असं आहे असत्य आणि सत्य. म्हणून सद्गुरू आम्हाला काय सांगता की ज्यावेळेस तुम्ही ध्यान देता ना त्यावेळेस तुम्ही तुमच्या घरी परतण्यासारखे. घर म्हणजे तुमचं जीवन, तुमचा आत्मा, तुमची ऊर्जा. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या ऊर्जेकडे पोहोचायचा प्रयत्न करता, मागे वळता, तेव्हा आपोआप ध्यान लागतं. मला सांगा, जी जी गोष्ट तुम्ही अंतःकरणापासून करता ती गोष्ट कशी होते बरं? मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही शहरामध्ये कुठलेही रेस्टॉरंटमध्ये जा, एकदम फेमस रेस्टॉरंटमध्ये जा, फेमस टपरीवर जा, एखाद्या वडापावच्या, फेमस चहा प्यायला जा. तुम्हाला त्या ठिकाणी असा एक आचारी भेटेल, असा एक त्या ठिकाणी एक माणूस भेटेल जो अतिशय अंतःकरणापासून त्याला आवडतं, खाऊ घालायला आवडतं रे त्याला तो पदार्थ बनवायला आवडतो, तो त्याच्यामध्ये जीव ओततो. या जगामध्ये जीव ओतून केलेल्या गोष्टी सुंदर आहे, लक्षात ठेवा. आणि जीव ओतणं म्हणजे ध्यान देणं. मला सांगा, तुम्ही ध्यान न देता जीव ओतू शकता का? हां, आमच्याकडं वस्तू पडतात, फुटतूट होते, आम्ही पडतो खाली, नुकसान होतं. ह्या सगळ्यांच्या पाठीमागे अरे माझं लक्ष नव्हतं रे, माझं दुर्लक्ष झालं, माझं ध्यान नव्हतं. शेजारी बसलेला असतो आणि म्हणतो काय म्हणला तू मगाशी, काय म्हणलं आता अगोदर, काय म्हणलं का? ध्यान कुठेतरी दुसरीकडे असतं. म्हणजे इंद्रियासुद्धा ध्यानाच्या मार्गाने वळतात, लक्षात ठेवा. तुमचे कान असतील, डोळे असतील, तुमची जीभ असेल, त्वचा असेल, हे सर्व इंद्रिय ज्यावर तुमचं ध्यान केंद्रित आहे तिकडं पळतात. म्हणजे ऊर्जा जी आहे, तुमची जीवन जे आहे, हे जीवन कुठे प्रवाहित होतं? जिथे तुमचं ध्यान आहे. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की आराम करणं किंवा मन केंद्रित करणं म्हणजे ध्यान नाही. मन जे काही करतं ते ध्यान नाही होऊ शकत कधीच. तुमचं मन म्हणतं चला एकाग्र करा, हां चला हाच विचार करा, हे की नाही, चला ओम म्हणा. मग तुमचं मन जर हे करत असेल, म्हणजे तुम्हाला जर ध्यान लावावं लागत असेल तर ते मन करू राहिलं, लक्षात ठेवा. आणि ध्यान घडत असेल. मला सांगा, झऱ्यातून पाणी वाहतं आणि नळातून पाणी येतं, ते आणावं लागतं. त्याच्या पाठीमागे कुठेतरी फोर्स आहे. पण झऱ्याच्या पाण्यामध्ये फोर्स नाही आहे, नॅचरल ग्रॅव्हिटी आहे. काय? तुमच्या घराच्या वर टाकीमध्ये पाणी आहे, पण ते भरण्यासाठी फोर्स लागतो, मग तुम्हाला येतं ते. पण पावसाचं पाणी नॅचरल ग्रॅव्हिटीने येतं. तसं जीवनामध्ये ध्यान हे प्रवाहित होतं आपोआप. मग ते कुठं लागतं? ज्या गोष्टीचं तुम्ही चिंतन करताना तिथं ध्यान लागतं. जनावराचं ध्यान हे परमेश्वराने पहिल्यापासून ॲटो बिल्ट केलेलं आहे. ते त्याचं ध्यान कधी तो विचलित करत नाही जनावर, म्हणून त्याला पशु असं म्हणतात. ते त्या ध्यानाच्या पाशामध्ये अडकलेलं आहे, एकच प्रकारचं ध्यान, बस, दुसरं नाही. कधी तुम्ही वाघ गवतावरून भांडताना दिसला का? कधी मारामारी करताना, हे गवताची पिंडी मी खाणार आहे, असं असं कधी पाहिलं का तुम्ही? वाघ नाही. का? त्याचं ध्यान कुठे आहे? मांसावर आहे. तो शाकाहारी नाही आहे, तो मांसाहारी आहे. तसं मनुष्याच्या बाबतीमध्ये पाश नाही आहे, पण तो पाशामध्ये अडकू शकतो. आणि पाशात अडकला की त्याचं ध्यान गेलं समजायचं. जो बंधनात आहे त्याला ध्यान असूच शकत नाही ना, म्हणून तर बंधनात आहे. एखादा प्राणी जाळ्यामध्ये कधी अडकतो? सापळ्यामध्ये, ध्यान नसल्यावर. तुम्ही पोपटपंची ऐकलंय ना? जंगलात शिकारी येतात, दाण्यांची लालूच दाखवतात, आपल्याला जाळ्यात अडकवतात, आपण सावध. हे मंत्र पाठ करून तुम्ही जाळ्यातून सावधान बाहेर नाही राहू शकत. तो मंत्र अंमलात आला पाहिजे. हॅलो, बरोबर आहे ना? म्हणजे ध्यान पाहिजे. काय? कशावर? मंत्रावर नाही, मंत्राच्या बोधावर ध्यान पाहिजे. बघा, ध्यान बी कुठं असलं पाहिजे. मग ते ध्यान जे आहे कुठं लागलं पाहिजे? तुमचं आपोआप लागलं पाहिजे. यासाठी जी निर्मिती आहे तिला साधना असं म्हणतात. आणि ती साधना तुम्ही कर्मयोगाने करू शकता, ज्ञानयोगाने करू शकता, भक्तियोगाने करू शकता, क्रियायोगाने पण करू शकता. मग तुम्ही कर्मामध्ये जर कर्मावर प्रेम करायला लागले ना, आपोआप तिथं ध्यान केंद्रित होऊन जातं आपोआप. पण त्या कर्मावर, त्या कामावर तुमचं काय पाहिजे? प्रेम पाहिजे. म्हणजे प्रेम ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला काय करते?
ध्यानासाठी मदत करते. मग तुमचं प्रेम कुठे आहे? काही म्हणतात सर आमचं कुठंच प्रेम नाही. म्हणजे तुझं ध्यानच नाही आहे जागेवरती. तू एक विचलित माणूस आहेस. तू एक विकृत माणूस आहेस. तुला गरज आहे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. जर तुझं कोणावरच प्रेम नसेल तर. अरे ठीक आहे, तू प्रेम नाही आहेस इथपर्यंत कळतं आम्हाला की तू प्रेम नाही आहेस. तुझ्यामध्ये प्रेमाचा सुगंध नाही आहे. माणूस आहेस तू हे कळतं आम्हाला, अज्ञानी आहेस. परंतु तुझ्यामधून कमीत कमी प्रेमाचा एक झरा तरी असायला हवा. बघा, तू प्रेमाचा समुद्र हो असं आम्ही म्हणत नाही, तू प्रेमाचा सागर हो असं आम्ही म्हणत नाही, परंतु तू कमीत कमी तुझ्यातून एक झरा तर फुटू दे. म्हणजे कोणातरी एका व्यक्तीवर, एका वस्तूवर, कशावर तरी प्रेम कर. लक्षामध्ये म्हणजे ध्यान जे आहे तुमचं, ते ध्यान तुमची ऊर्जा खेचतं. आणि म्हणून जी लोक ज्याच्यावर चिंतन करतात ना, तिथं त्यांचं ध्यान लागतं आपोआप. आणि म्हणून तुम्ही तुमच्या चिंतनावर फार लक्ष ठेवलं पाहिजे. तुम्ही जर लक्ष एकाग्र करायला शिकलात तर तुम्ही फार तर पंडित व्हाल. तुमचे पांडित्य फक्त लोकांना प्रभावित करण्यासाठी कामाचं आहे, प्रत्यक्ष कोणाचं जीवन बदलण्यासाठी कामाचं नाही आहे. आपल्याला काही लोकांच्या सहवासामध्ये जावंसं वाटतं, काही लोकांपासून लांब जावंसं वाटतं. आता याच्यामध्ये दोन प्रश्न आहे. तुम्ही एक सामान्य माणूस असाल तर तुमच्या बाबतीमध्ये हा नियम लागू होतो. पण तुम्ही जर विकृत असाल तर मात्र मग तुमच्या बाबतीमध्ये हा नियम उलटा काम करतो. तुम्हाला ज्यांच्या सहवासामध्ये राहावंसं वाटतं ते तुमच्या विनाशाचे कारणीभूत असतात. बघा, म्हणून जीवनामध्ये मी पहिल्यांदा तुम्हाला काय सांगितलं का प्रत्येकाचं जीवन कसं घडलं पाहिजे हे प्रत्येकजण ठरवू शकतो. ही ताकद फक्त माणसाला आहे, पण त्याला त्याची जाणीव नाही आहे. आणि त्याला त्याची जाणीव नाही आहे यालाच अज्ञान असं म्हटलेलं आहे. अज्ञान म्हणजे हे नाही की वाचता लिहिता येत नाही. शिकले सवरलेले आणि अतिशय निष्णात असे लोक, बुद्धिमत्तेमध्ये तेज असलेले लोकसुद्धा किती मोठे अज्ञानी असतात याची उदाहरणं तुम्हाला आत्महत्या करणाऱ्या लोकांवरून कळून चुकेल की. विकृतपणे वागणारी माणसं जी आत्महत्या, मला सांगा आत्महत्येपेक्षा दुसरं काय पाप असू शकतं? जे तुमचं नाही आहे ते तुम्ही हिरावून घेता. काय? जीवन. तुमचं जीवन तुम्ही निर्माण केलं का? हॅलो, अंगुलीमालला भगवान बुद्ध काय म्हटले होते? गौतम बुद्ध काय म्हटले? तू एक माणूस मारतो आणि करंगळी त्याची कापून तिची माळ बनवून तुझ्या गळ्यामध्ये घालतो. अंगुलीमाल, एक उंगली त्याची माळ घातली त्याने. जेवढे माणसं मारायचा त्याची एक बोट कापायचा आणि ती त्या माळेमध्ये ओवायचं. जेव्हा गौतम बुद्ध त्याला भेटले, पहिल्यांदा त्याला साक्षात्कार झाला का गौतम बुद्धाच्या चेहऱ्यावर लोकांनी सांगितलं, अहो त्या रस्त्याने जाऊ नका, तिला तो दरोडेखोर आहे, तो परत येऊन देणार नाही तुम्हाला. गौतम बुद्ध म्हटले मला जायलाच पाहिजे, मग तर मला जायलाच पाहिजे. तिथे गेल्यानंतर साक्षात्कार झाला, पाहिलं अरे हा घाबरतच नाही आहे. हां, ह्याच्या चेहऱ्यावर भीती नाही मरणाची. पहिला माणूस आहे मला घाबरला नाही, मरायला घाबरत नाही. त्याने विचारलं काय असं तुमच्याकडे असं काय आहे की तुम्ही मला घाबरत नाही आहे मरायला? आजपर्यंत मी असा माणूस नाही पाहिला की मरणाच्या भीतीने पळाला नाही. म्हणे तू मला मारू शकत नाही. म्हणे का? कारण तू मला निर्माण केलेलं नाही, तू मला कसं काय मारू शकतोस? तो म्हणे असं थोडी आहे, मी आतापर्यंत खूप लोकांना मारलं. हा तुझा भ्रम आहे. हा तुझा काय? म्हणे कसं काय सिद्ध करा. म्हणे जा शेजारच्या झाडाचा एक फांदी तोडून आण. त्यात काय नवाले गेला आणि तोडून आणली. म्हणे आता परत जोड. ह्या ते कसं काय शक्य आहे? मग तुला तोडायचा काय अधिकार आहे? हे तर काम कोणी बावळा पण करू शकतो. नष्ट करण्याचं काम तर कोणी पण करू शकतो. निर्माण करून दाखव. तुमचं जीवन तुम्ही नष्ट करू शकता, ते निर्माण करून दाखवा बरं. एखादा मेलेला जिवंत करून दाखवा. नाही करू शकत. मग ते आहे ते ध्यान. मग तो त्यांचा शिष्य झाला. त्यांनी दरोडेखोरी सोडून दिली. अगदी वाल्या कोयाला शोभेल अशीच गोष्ट आहे. ही घटना घडलेली आहे वास्तवामध्ये. तो त्यांचा पट्ट शिष्य झाला.
सगळ्यात जास्त प्रचार प्रसार त्यांनी केला नंतर, अंगुलीमाल. ह्या जीवनामध्ये घडलेल्या घटना आहेत. ह्या कशामुळे? तुमचं ध्यान जागृत झालं तर अशी शक्ती तुमच्यामध्ये निर्माण होते जी गौतम बुद्धांचं दुसरं नाव ध्यानच होतं. तुम्हाला त्यांच्या मूर्ती पहा, सगळ्या ध्यानात मग्न आहे सगळे. तुम्ही त्यांना असंच बघाल, त्यांचे डोळे अर्धवट मिटलेले, वरती मान, शांत स्वभाव, प्रसन्न, एकदम शांतीचं रूप आहे. मित्रांनो, मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की ध्यान म्हणजे घरी परत नाही, असं सद्गुरू आम्हाला म्हणता. ध्यान म्हणजे तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या स्रोताकडं परत नाही. कारण जिथं ध्यान असतं ना, तिथं तुमचा ऊर्जेचा स्रोत धावत असतो. आणि म्हणून आता ह्या मिनिटापासून तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की माझं ध्यान कुठे केंद्रित होतं, माझी ऊर्जा कुठे वाहते. जर माझी ऊर्जा जर मनोरंजनाकडे वाहत असेल, नेगेटिव्ह गोष्टींकडे वाहत असेल, माझं ध्यान जर भरकटत असेल, कुठे आहे मलाच माहीत नाही. तुमची अतिशय अनमोल अशी गोष्ट आहे जिच्यावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे. उदाहरणार्थ, दरोडेखोरांच्या मागे धावताय, दरोडेखोरांच्या भागामध्ये आहेत आणि तुम्ही इन्स्पेक्टर आहात आणि तुमचं पिस्तूलच कुठे आहे तुम्हाला माहीत नाही. काय होईल बरं? हे सांगण्याची गरज आहे का? नाही. तुमचं जीवन धोक्यामध्ये आहे. मग जीवन धोक्यामध्ये कशामुळे आलं? ध्यान नसल्यामुळे. आणि तुम्हाला ध्यान कधी राहील? मी PSI आहे बाबा, माझ्याकडे पिस्तूल आहे, हे सगळं मला ध्यान पाहिजे. म्हणजे आपण हे नेहमी जाणीव ठेवली पाहिजे की जर आपल्या जीवनामध्ये काही घटना घडत असतील, माझ्या जीवनामध्ये जे काही माझं कर्म घडत असेल, मी जे जगतो आहे, अगदी श्वास घेताना सुद्धा श्वासावर सुद्धा काय पाहिजे? जागरूकता पाहिजे. जो माणूस जागृत आहे तोच ध्यान देऊ शकतो. मला सांगा, झोपेतून उठवणं एखाद्याला हे पुण्य आहे, लक्षात ठेवा. जर एखादा उशिरापर्यंत झोपत असेल तर त्याला झोपेतून उठवणं हे काय? पुण्य. आपल्याला हे कळलं पाहिजे की जीवनामध्ये जर अडचणी येत असतील, आपल्याला समस्या येत असतील, तर समस्यांच्या पाठीमागे काय कारण आहे हे शोधण्यासाठी तुमचं ध्यान फार महत्त्वाचं आहे. आणि ते जर तुम्ही जागृत ठेवलं ना कायम, तुम्हाला जीवनामध्ये तुमचे शारीरिक प्रॉब्लेम्स असो, तुमचे मानसिक प्रॉब्लेम्स असो, तुमचे आर्थिक प्रॉब्लेम्स असो, तुमचे करिअरचे प्रॉब्लेम असो, जीवनामध्ये कुठल्याही समस्या असतो, लोक काय करता? हा माणूस सांगतो बरं का भविष्य, हा माणूस सांगतो बरं का काय, कशामुळे तुमच्या अडचणी, कशामुळे सगळं तुमच्या अवतीभोवती. मला सांगा, जीवनामध्ये ज्या काही घटना घडतात त्या तुमच्या बरोबर घडतात की परस्पर घडतात? तुमच्यासाठी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या कुठे घडतात? आमच्या सोबत. तुमच्या सोबत घडणाऱ्या घटनांचाच तुमच्यावर परिणाम होतो की बाहेर घडणाऱ्या घटनांचा होतो? आमच्यासोबत घडणाऱ्या. मग आमच्यासोबत घडणाऱ्या घटनांचं तुम्हाला जर ध्यान राहिलं तर बरोबर तुम्हाला लिंक लागते की हे का घडलं. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, मी कधी कधी चकित होऊन जातो. प्रत्येक घटनेच्या पाठीमागं काहीतरी क्रिया असते म्हणून ती घटना घडते. छोटी मोठी घटना, अगदी छोटी मोठी. अगदी तुमचा कोणीतरी अपमान जरी केला ना तर समजून घ्यायचं त्याच्या पाठीमागं काय आहे, कुठेतरी तुमचं कर्म आहे. पण त्यासाठी आपण काय पाहिजे? जागृत पाहिजे. आपण जागृत जर असेल, त्या घडलेल्या घटनेचं कारण जर आपल्याला कळलं, यालाच निदान असं म्हणतात. काय म्हणतात? निदान. आणि बऱ्याच वेळा लोकांचे आजार बरे होत नाही. का बरं? कारण त्याचं रोगाचं निदानच होत नाही. नेमकी कशामुळं हा आजार झाला हे कारण डॉक्टरांना सापडत नाही. आपण जीवनामध्ये जर आपल्या स्वतःवर जर लक्ष दिलं, तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं रहस्य कळेल. पण तुम्ही बाहेर जर लक्ष केंद्रित केलं ह्याच्यामुळे त्याच्यामुळे, तर तुम्ही आयुष्यभर भरकटत राहाल पण तुम्हाला रहस्य कधीच कळणार नाही. पण तुम्ही जर तुमच्या स्रोताकडे गेले, जिथून तुमची ऊर्जा वाहते, बरोबर आहे. मला सांगा, समोरचा ज्यावेळेस तुमच्याबरोबर भांडतो त्यावेळेस त्याला शक्ती कोण देतो? आपण देतो. आपण. तुम्हाला कसं काय? का तुम्ही आधी आरे म्हणता, मग तो कार्य म्हणतो ना. आरेच्या विटेवर तो कार्याची वीट रचतो. तुम्ही आरेची वीटच नाही दिली त्याला तर तो काय करेल? एकाकडे एक वीट तुमची असते, लक्षात ठेवा. म्हणून भिंत तयार होते. एखाद्या सोबत जर तुमचं जर मतभेद होत असतील तर तुम्ही दुर्लक्ष करा, समजावून सांगा, माफ करा. आणि अनेक वेळा जर असं घडत असेल तर त्याच्यापासून दुरावा करा, अंतर तयार करा. लक्षामध्ये आग लागली आहे, विझवायचा प्रयत्न करा, पाणी टाका, भरपूर प्रयत्न करा, इतरांची मदत घ्या.
आणि जर विझत नसेल ना तिच्यापासून लांब जा, नाही तर तुम्ही पण जळाल. हे जीवनाचं सार आहे. पण हे कधी कळेल तर ध्यान असेल तर. बऱ्याच वेळा असं होतं, आपण एखाद्याचं भांडण मिटवायला जातो आणि आपणच भांडायला सुरुवात करतो. तर कशाला आलो होतो आपण? हॅलो. बऱ्याच वेळा आपले पाहुणे येतात भांडणं सोडवायला आणि तेच आपल्याबरोबर भांडतात आणि आपल्याबरोबर वाईट होऊन जातात. हां, ज्याच्याबरोबर आपलं भांडण चुकलं होतं तो बाजूलाच राहतो. मोठी दुश्मनी याच्याबरोबर सुरू होते. हे ध्यान नसल्याचं लक्षण आहे. तुम्ही तुमच्या स्रोतामध्ये कारण शोधा ना. तुम्हाला आता कारण कळलं ना, मी कारणीभूत आहे. जे काही घडतं त्याला ताकद मी देतोय. समोरच्या माणसाला चिडी लावण्याचं काम कोण करतो? कोण करतो? तुम्ही असं कधी पाहिलं का की आपण शांत बसलोय, समोरचा फार एकदम असा एकदम एक एक स्टेप पुढे चाललाय रागामध्ये, असं कधी पाहिलं का? नाही. तो समोरचा येड्यात निघतो आणि बडबड करून गप बसतो. ते काय येडं काय उमजत नाही, याच्याबरोबर भांडण्याची मजा पण नाही. ध्यान फार महत्त्वाचं, जागृती फार महत्त्वाची आहे. की तुम्ही जर स्वतःच्या स्रोताकडे जर गेलात आणि कारणं जर शोधायला लागलात ना, तुमचं जीवन अतिशय सुंदर होईल. तुम्हाला कळायला लागेल प्रत्येक घटनेच्या पाठीमागे, प्रत्येक कृतीच्या पाठीमागे, समोरच्याच्या वागण्याच्या पाठीमागे, माझ्या जीवनामध्ये उन्नती प्रगती जे होत असेल त्याच्या पाठीमागे मीच आहे. आणि हे ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्या दिवशी तुम्ही घरी परतले. हे तर सद्गुरू सांगता. पण आमचं ध्यान नसतं. आम्ही प्रत्येक गोष्टीला जबाबदार कोणाला धरतो? हां, अरे माझं नव्हतं ध्यान पण तू आता द्यायचं ना. म्हणजे तुझं म्हणणं असं आहे का, मी जेवण केलं का तुझं पोट भरल, मी जर पाणी पिलं तुमची ताण भागल का? मग ध्यान जर गरजेचं आहे तर ते माझं मला गरजेचं आहे. तुझं ध्यान देऊन उपयोग काय? लक्षात घ्या. ध्यान दुसऱ्याचं नसतं, कधी आपलं असतं. आणि म्हणून ते आपल्या स्रोतातून येतं. तुम्ही विचार करा, जिथं आपलं ध्यान केंद्रित होतं ना तिथं सगळी ऊर्जा वाहते आपली. मग ती डोळ्यामधून असेल, कानामधून असेल, नाकामधून असेल, त्वचेमधून असेल, जेवढे पंच ज्ञानेंद्रिय आहे ते ऊर्जेचं माध्यम आहे. मी तुम्हाला मगाशी काय म्हटलं की त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे ध्यानामध्ये की बाकीचे सेन्सेस ॲटोमॅटिक बंद होतात. आणि म्हणून तुम्ही ऑब्झर्वेशन करा, जर आंधळा जर माणूस असेल ना त्याचे स्पर्श फार पॉवरफुल असतात. लांबचं व्हायब्रेशनसुद्धा त्याला कळतं. तुम्ही कधी आंधळ्याचा ॲक्सिडेंट ऐकला कधी? मी एक 55 वर्षाचा गृहस्थ, हा रोड क्रॉस करून निधं शेजारी नोकरीला जातो, हे हायवे क्रॉस करून जातो. ते एक दिवस बी तो कधी असा, त्यांनी मला किस्सा याला विचारला होतं, म्हणे सर एकदा बी नाही आपल्याला कधी तकलीफ नाही. की असं म्हणतात की जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर बहिरे होऊन जा. जे मुके बहिरे असतात ना त्यांची शारीरिक शक्ती बघा तुम्ही प्रचंड असते. तुम्ही बघा, आजमाव एकदा. त्यांची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा काय होते, एका दिशेने वाहते, बाकीच्याही दिशेने व्हायची बंद होते. तसं आयाम या प्रकृतीने हे बनवलं शरीर कसं आहे की त्याची बाकीची इंद्रिय बंद होता. तुम्ही जर एखादी गोष्ट पाहत असाल आणि पूर्ण एकाग्र झाला ना तर आजूबाजूला कोणी आवाज दिला तरी तुम्हाला ऐकू येत नाही, कळत पण नाही आवाज देऊ राहिले तुम्हाला. आणि तुम्ही जर एखादी गोष्ट ऐकण्यात दंग झालेला असाल ना तर तुमचे डोळे समोर काय चाललंय ते पण दिसत नाही तुम्हाला. शेजारच्या जेव्हा अरे लक्ष दे ना, काय चाललंय तुझं? हां, वर्गामध्ये तुम्ही ज्यावेळी शाळेत होते तेव्हा सर शिकवत होते, तुम्ही पण पाहत होते सर शिकवू राहिले, डोळे उघडे पण डोक्यामध्ये चिंतन चालू आहे घरचं. काय? आई म्हणली संध्याकाळी जेवायला देणार नाही, जेवायलाच नाही दिला आई, आता कसं होईल? डोक्यात चाललेलं आहे. सर जवळ आले, मग सर विचारता काय रे, डोक्यात टपली मारता अशी. मग असं जागवत, हो हां काय सर, हां 7-5 किती? तो म्हणतो 55. असं आहे जीवनाची अशी गंमत आहे. पस्तावा यायची वेळ येते आपल्याला. ध्यान फार महत्त्वाचं आहे. तुमचं ध्यान जे आहे ते आतमध्ये केंद्रित पाहिजे, ते बाहेर नको. ज्यावेळेस तुम्ही मागे परतता ना, मागे, त्याला ध्यान म्हणतात असं सद्गुरू म्हणतात आम्हाला. मग तुम्ही मागे परतायला शिका. तुम्हाला गेले 20-30 वर्ष, 40-50 वर्ष बाहेर ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून बाहेर भटकायची सवय लागली तुमच्या ऊर्जेला, आहे की नाही? आता लोक डोळ्याने इकडं तिकडं नाही बघत, आता आतमध्ये बघता, आतमधून इकडं तिकडं बघता, मोबाईलमधून इकडं तिकडंच बघता पण आतमधून. बरोबर आहे ना? म्हणजे डोळ्यांचा वापर, कान. कुणी काही जर भांडण चालू असेल ना तर 120च्या स्पीडने तिथं पाठटक लावून कान लावून
एवढं ध्यान लावतो आम्ही प्रत्यक्ष, म्हणजे किती. मग तुम्हाला गाढवाला गुळाची चव काय म्हणलो मी, उगाच म्हटलो का? आणि म्हणून ध्यान जे आहे तो तुमचं जीवनाचं काय स्रोत आहे. आणि म्हणून एक एवढी गोष्ट तुम्हाला जर कळली ना, तुम्हाला सांगतो, तुमच्यासमोर असे रहस्य खुलतील का तुम्हाला तुमचं भविष्य कळायला लागेल. हो, उद्या तुमचं काय होणार आहे तुम्हाला आजच कळेल. असं नाही, मी तुम्हाला अजून पुढे जाऊन सांगतो. सांगणं धोकादायक आहे मला माहिती, तरी पण सांगतो. उद्या जाऊन तुमचं भविष्य काय करायचं हे सुद्धा तुम्ही ठरवू शकता. तुमच्या भविष्याचे नियंते तुम्ही होऊ शकता. तुमच्याच नाही, तुमच्याबरोबर असलेल्या अनेक लोकांच्या भविष्याचे नियंते तुम्ही होऊ शकता. एवढी शक्ती तुमच्या ध्यानात आहे. कळलं? म्हणजे ते ध्यान जे आहे, ध्यान म्हणजे फक्त डोळे मिटून बसणे. म्हणून साधू संत हे जे सिद्ध पुरुष असतात, योगी असतात, यांच्या का प्रत्येक प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे. का बरं? कारण त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला ते सेन्स करतात. जे शेतकरी मनापासून शेती करताना ते म्हणतात, सर झाड बोलतं हो मायाशी. म्हणे काय बोलतो रे? हां, मला पाणी पाहिजे, आता मला भूक लागली. हां, बोलतं ते. हां, तू चिंता करू नको, मला रोग येणार नाही, मी आता तुला चांगली फळं देणार. हे सगळं बोलतं म्हणे झाड मायाशी. यावर्षी सेटिंग चांगलं होणार, माल चांगला पिकणार. झाड बोलतं. एखादा जनावरं सांभाळतो, तो म्हणतो सर जनावरांची भाषा कळते मला. तुम्ही जर ध्यान जर तुमचं लागलं कोणत्याही गोष्टीमध्ये, तर तुम्ही जे काही काम लोक वर्ष करताना तेवढं तुम्ही महिन्यात करून टाका. समस्या ही आहे की मला जे प्राप्त झालेलं आहे साधना, ती साधना प्रत्येकाला प्राप्त होणं गरजेचं आहे. सद्गुरू पण त्यासाठीच प्रयत्न करता की मला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, मला जी योग प्राप्त झालेला आहे, तो योग प्रत्येकाला साधावा. आणि तो जर प्रत्येकाला साधला, सर जसं एखाद्या आईला वाटतं की मला जसा खजिना सापडला ना, तसं माझ्या लेकराला पण सापडावं. हां, साधं एखाद्या कार्यक्रमाला गेले, लग्नामध्ये गेले, आई जर गेली आणि तिथं जर समजा गुलाबजामचं जेवण असेल आणि पोराला जर गुलाबजाम आवडत असेल ना, ती आई, तिला लाज वाटते, शरम पण वाटते, पण तरी पण डब्यामध्ये भरून आणते घरी. मागते त्या वाढणारे का, ए दे रे, तो म्हणतो आहे ना, तुम्ही दे अजून. आजपासून आम्ही जर जीवनाकडे जर एवढ्या जागृतपणे जर बघायला लागलो, स्वतःच्या जीवनाकडे बघा, दुसऱ्यांच्या नाही. इंद्रिये आम्हाला फक्त आचरण विचरण करण्यासाठी दिलेली आहे. जेव्हा तुम्ही जागेवर असता तुम्हाला इंद्रियांची काहीच गरज नाही आहे. ते भरकटवतं तुम्हाला. ही इंद्रिय एक साधन आहे, ते कुठपर्यंत पुढे नेऊन घ्यायचे, कुठपर्यंत त्यांच्या बरोबर जीव गुंतवायचा, हे काहीतरी मर्यादा आहे याला. आणि म्हणून इंद्रियांच्या पलीकडे जे ध्यान आहे त्याचा अनुभूती ज्यावेळेस तुम्ही घ्याल तुमच्या आतमध्ये, त्यावेळेस तुमच्यामध्ये ज्या शक्ती तयार होतील ना, त्या शक्ती एवढ्या प्रचंड असतील की तुमची इंद्रियसुद्धा 10 पटीने काम करतील. आता तुमचा कॅमेरा जो आहे, हा कॅमेरा हा जर आता समजा 2 मेगापिक्सलचा असेल, तो डायरेक्ट तो 50 मेगापिक्सलचा होईल. तुमची ऐकण्याची क्षमता काय 100 डेसिबल 50 डेसिबल असेल, काय जे असेल ती त्याच्या 10 पटीने वाढेल. तुम्हाला लोकांना ऐकून येणार आहे, प्राण्यांना ऐकू येणारे आवाजसुद्धा ऐकू येतील. तुम्हाला सांगतो, समजा तुमच्या इथून त्या कोपऱ्यामध्ये जर एखादा उंदीर असेल, तिला तो फुसफुस करत आहे, ते सुद्धा तुम्हाला इथं ऐकू येईल. एवढी क्षमता वाढते ऐकण्याची. स्पर्श, तुम्ही नुसता स्पर्श करून सांगू शकता का ही वस्तू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, ही वस्तू विषारी आहे का चांगली आहे, ही वस्तू ओरिजिनल आहे का डुप्लिकेट. नुसता हा स्पर्श करून. त्याचे सर्टिफिकेट बघायची गरज नाही तुम्हाला, मॅन्युफॅक्चरिंग डेट बघायची गरज नाही. तुम्ही नुसतं स्मेल केला तर लगेच ओळखणार हा कशाचा स्मेल आहे. हां, मिक्स स्मेल आली तरी तुम्ही सांगाल इथं 10 प्रकारचे स्मेल येऊ राहिले. याच्यातील 4 जणांनी परफ्यूम वापरलेलं आहे, लगेच सांगा. कोणत्या कंपनीचं ते पण सांगाल जर माहीत असेल तर. ही ताकद आहे प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये. हां, पण आम्ही ती वापरतो का? नाही, कारण आमचं त्यावर ध्यान नाही. ज्याच्यावर ध्यान पाहिजे त्याच्यावर ध्यान नसल्यामुळे ते शरीर आमचं जे आहे आज असून नसल्यासारखं आहे. आम्हाला मिळालेली शक्ती असून नसल्यासारखी आहे. आम्हाला मिळाली जे मन आहे ते असून नसल्यासारखं आहे. पोषित करा त्याला. काय करा? पोषित करा, पोषण द्या. मग याला जर तुम्ही पोषण दिलं ना,
तुमचे इंद्रिय एवढं काम करतील, तुम्ही चकित होऊन जाल. हां, ही पहिल्यापासून आहे. तुम्ही जे करता त्याच्यामध्ये तुमचं लक्ष गुंतवा, आपोआप हळूहळू लक्ष कुठे येईल तुमचं, मागे येईल. ह्याच्यावर लक्ष द्या, ह्याच्यावर. हे कसं वागतं, ह्याच्यामध्ये गुळगुळू होतं तर कशामुळे गुळगुळू होतं, आहे की नाही. याला ताप येतो तर कशामुळे येतो, याचं दुखतं डोकं कशामुळे दुखतं. मला सांगा, निरोगी डोकं तुम्हाला आहे असं कधी कळतं का? ज्यावेळेस डोकं निरोगी असतं तेव्हा आपलं डोकं आहे याची आठवण तरी येते कधी, दुखल्यावर. बरं, दात तुमचा ज्यावेळेस दुखत नाही त्यावेळेस तुम्हाला दात आहे याची आठवण तरी येते का? दात आतमध्ये आहे सगळ्यांना माहिती आहे, पण कोणता दात हे कधी आठवण येते का? पण तो जर दुखायला लागली ती दाढ, तर मग ती दाढ सारखी आठवते, सारखी लक्ष सारखं तिकडं जातं. खरं आहे की खोटं आहे? असं आहे. म्हणजे डोकं दुखल्यावर आम्हाला कळतं आम्हाला डोकं आहे, दात दुखल्यावर कळतं आम्हाला दात आहे. तसं जीवन दुखल्यावर कळतं तुम्हाला का ते जीवन आहे तुम्हाला. जीवन निरोगी असताना कळलं पाहिजे, त्याला शहाणपण म्हणतात. आणि ते शहाणपण ध्यान साधल्यावरच येतं. धन्यवाद.